दहावीची परीक्षा देत असलेल्या आणि पुढच्या वर्षी 10वीच्या परीक्षेत मराठी या विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनो, आज आपण 10वी बोर्ड परीक्षा 2022 विषय भाषा म्हणजेच मराठी या विषयाचा मार्गदर्शनपर व्हिडिओ अभ्यासणार आहोत। सगळ्यांनी अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व उत्तरे तुमच्यासाठी मराठीच्या नामवंत शिक्षकांनी लिहिली आहेत। प्रत्येक प्रश्न सोडवून दाखविला आहे। सर्वच विद्यार्थ्यांना मराठीची ही कृतीपत्रिका हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच सहज सोपी वाटेल। प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे, स्पष्टीकरण यामुळे जरी हा व्हिडिओ लांबला असेल तरी आपण तो शेवटपर्यंत पाहून मराठी या विषयाच्या कृतीपत्रिकेची व्यवस्थित तयारी करून घ्या। हा प्रश्न त्याची उत्तरे समजून घ्या। सर्वांनी आपली उत्तरे म्हणजे ज्यांनी परीक्षा दिली असेल त्यांनी तपासून पहा, म्हणजे तुम्हाला तुमचा स्कोअर मिळेल। चला तर मग अभ्यासूया 15 मार्च 2022 रोजी झालेल्या मराठी प्रथम भाषा या विषयाच्या संपूर्ण प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची मार्गदर्शनपर मालिका। प्रश्न पहिला, गद्य। उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। तुमच्या पृष्ठ क्रमांक 2 वर जो उतारा दिला आहे तो तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे। हा उतारा काळजीपूर्वक वाचल्यानंतर यावरच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत। उतारा समजून घ्या। विद्यार्थ्यांनी सुंदर अक्षरात व्याकरण आणि नियम पाळून आपल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न, उताराच्या आधारे कृती करा। कोणते लिहा? भरपूर दूध देणारी कपिली गाय, जवळपास 5.5 फूट उंचीची। हा दुसरा उपप्रश्न, ती आहे लेखकाची आजी। दुसरा प्रश्न, चूक की बरोबर ते लिहा। लेखकाची आजी धार काढायला निघाली, उत्तर चूक। दुसरा प्रश्न, लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती, उत्तर बरोबर। तिसरा प्रश्न आहे स्वमत। स्वमत या प्रश्नामध्ये लेखकाच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दात करा। याचं उत्तर आता आपण अभ्यासूया। उत्तर, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आजीचे स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे। सगळ्यांना आजी खूप आवडते। लेखकाची आजी देखील लेखकासाठी खूपच आदरस्थानी आहे। लेखकाची आजी 70 ओलांडली तरी खूपच उत्साही होती। 5.5 फूट उंची, रंग गोरा असूनही उन्हा पावसाने रापलेली आहे। विशेष म्हणजे या वयातही आजीचे दात शाबूत आहेत। डोक्यावर एकही केस काळा नव्हता। आजींचे राहणीमानही वैशिष्ट्यपूर्ण होते। ताटकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, अंगात चोळी, नऊवारी लुगडं, कपाळावर बुक्का। लेखकाचे पूर्ण कुटुंब आजींच्या छत्रछायेखाली गुण्या गोविंदाने नांदत होते। तिसरा परिच्छेद या उत्तराचा, एकेकाळी कुटुंबासाठी अपार कष्ट करणाऱ्या आजींचे कुटुंबात आदराचे स्थान असल्याने त्या लेखकाच्या पिढीवर हुकूमत गाजवायच्या। आजी म्हणजे लेखकाच्या कुटुंबावरची छत्रछाया होत्या। अशा पद्धतीने जर आपण 3 मुद्द्यांमध्ये हे उत्तर लिहिलं तर तुम्हाला 3 पैकी 3 गुण सहज मिळू शकतात। पुढचा प्रश्न, आ, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। अरुणिमा सिन्हाचा हा उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचा। त्यातला पहिला प्रश्न, नावे लिहा। गर्दीनं फुललेलं स्टेशन, लखनौ। अरुणिमाचे गाव, त्याचं उत्तर आहे आंबेडकर नगर। पुढचा प्रश्न आहे, कारणे लिहा। पहिला, अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते, याचं उत्तर कारण नोकरीच्या फॉर्ममध्ये चुकलेला जन्मतारखेचा घोळ निस्तरण्यासाठी अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते। दुसरा प्रश्न, अरुणिमाने CISF मध्ये नोकरीसाठी अर्ज केला कारण उत्तर तेथील नोकरीच्या माध्यमातून तिला खेळाशी जोडलेले राहता येणार होते। पुन्हा एकदा 3 गुणांसाठी तिसरा प्रश्न, स्वमत, आणि त्याचं वाक्य आहे, प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा। उत्तर, प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते हे विधान आपल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे। फक्त गरज असते ती आपल्या आंतरिक शक्ती ओळखण्याची। कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, त्यात आपण दुःखी होतो, खचून जातो। कधीकधी असे वाटते की या प्रसंगातून आपण कधीच सावरू शकणार नाही,
परंतु मनामध्ये जिद्द असेल, संयम असेल, तर आपल्या प्रत्येकामध्ये जिवंत असलेली हीच जिद्द आपल्याला त्या कठीण प्रसंगातून बाहेर काढू शकते. खांद्याच्या दुखापतीने खचलेल्या सचिन तेंडुलकरने जर स्वतःच्या आंतरिक शक्तीला, जिद्दीला जागवले नसते, तर जगामध्ये हजारो विक्रम करणारा भारतरत्न घडलाच नसता. म्हणून आपण कठीण प्रसंगांना अरुणिमाप्रमाणेच जिद्दीने, धैर्याने सामोरे जायला हवे. पुढचा प्रश्न, अपठित गद्य आकृती पूर्ण करा. पहिला प्रश्न, उतारा वाचायचा आहे काळजीपूर्वक. पहिला प्रश्न, सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना: प्रेम, सहभावना, आपुलकी आणि स्नेहशीलता. उतारा वाचल्यानंतर या प्रश्नाची उत्तरं आपल्याला सहज मिळतात. दुसरा प्रश्न, चौकटी पूर्ण करा. उताराचं काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर आता आपण चौकटी पूर्ण करा हा प्रश्न सोडवूया. पहिला, सुजनांकडून अपेक्षित असलेले, याचं उत्तर आहे सौजन्य. दुसरं, सौजन्यातून व्यक्त होणारे, याचं उत्तर आहे प्रेम. पुढे कविता दिलेली आहे, कवितेचं वाचन करायचं आहे आणि चौकटी पूर्ण करायचं आहे. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. कष्टाने मिळणारे ते फळ, फळ उत्तर. 2. घामातून फुलणारे, उत्तर मोती. त्यानंतर कवितेवर आधारित प्रश्न, आकाशी झेप घेरे या कवी जगदीश खेबुडकरांच्या कवितेवर विचारलेले प्रश्न आपण सोडवतो आहोत. दुसरा प्रश्न, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. त्यातील उपप्रश्न क्रमांक 1, सुखलोलूप झाली काया म्हणजे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कवितेमध्ये सहज सापडतं. सुखलोलूप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते. दुसरा उपप्रश्न, पिंजरा सोडून झेप घेतल्याने, याचं उत्तर आहे ई, आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी पाने, ओलांडुनी या सरिता सागरा. आणि या प्रश्नाचं काव्यपंक्तींचा सरळ अर्थ आहे, आकाशी झेप घेरे पाखरा या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी माणसांच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे. प्रस्तुत ओळींचा मतितार्थ असा की, हे पाखरा, मनाला उद्देशून मनपाखरा, ईश्वराने उडण्यासाठी तुला पंख दिले आहेत. त्या पंखांतील बळाने, शक्तीने तू आता आकाशामध्ये मुक्त संचार कर. तुझ्या मार्गात तुला अनेक अडथळे आहेत. जमिनीलगत असणारे डोंगर, दऱ्या, हिरवी पाने, नद्या व समुद्र या साऱ्या अडथळ्यांना पार करून तू दिशांच्या पार तुझ्या इच्छित स्थळी जा. यानंतरचा पुढचा प्रश्न, सरळ अर्थ तुम्ही सहजपणे लिहून तिथे 2 पैकी 2 गुण प्राप्त करू शकता. पुढचा प्रश्न आहे 4, काव्य सौंदर्य आणि ओळी आहेत, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. यामध्ये सर्वात प्रथम काव्य सौंदर्य लिहिताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि त्या काव्याची भाषिक वैशिष्ट्ये आपण लिहायला हवीत. आशय सौंदर्य, मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप घेरे ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून ध्येयाकडे उंच भरारी घेण्यासाठी परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे, ही कवितेची मध्यवर्ती संकल्पना आहे. कवितेचं काव्य सौंदर्य, वरील ओळींमध्ये माणसाच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश दिला आहे. वैभव, सत्ता, संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जीवाची गती व प्रगती खुंटते. एक प्रकारे प्रगती थांबते. म्हणून देहाचा पिंजरा प्राप्त करण्यासाठी हा सोन्याचा पिंजरा सोडून उंच आकाशात भरारी घेण्याची आत्मिक शिकवण कवितेच्या या ओळींमधून दिली आहे. कवितेचं भाषिक वैशिष्ट्य, कवितेच्या या ओळींमध्ये ध्रुपद व कडवी अशी गीताची सुटसुटीत रचना आहे. पद्याची भाषा रसाळ आहे. पिंजरा हे सुख लोलुपतेचे प्रतीक आहे. विशेष म्हणजे यमकप्रधान गेय रूप या ओळींना दिले आहे. यानंतर आपण पुढच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळतो आहोत. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा.
दोन्ही कवितांच्या कृती सोडवलेल्या आहेत. पहिली कविता आश्वासक चित्र, कवी आणि कवयित्री निर्जा, आणि दुसरी कविता वस्तू, जिचे कवी आहेत द मा धामनस्कर. पहिल्या कवितेचा आश्वासक चित्र या कवितेचा विषय स्त्री पुरुष समानता, दुसऱ्या कवितेचा वस्तू या कवितेचा विषय निर्जीव वस्तूंनाही मानवी भावना असतात. तिसरा प्रश्न त्याच्यामधला, आश्वासक चित्र शब्दांचे अर्थ लिहा. झरोका, खिडकी, कसब, कौशल्य, कुशलता. तिसरं कविता वस्तू शब्द स्नेह, त्याचा अर्थ प्रेम, आणि निखालस, अगदी खरे. यातील पुढचा प्रश्न ई, खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नाणी. या कवितेचं रसग्रहण आता आपण करणार आहोत. आशय सौंदर्य, खोद आणखी जराशे या कवितेमधून कवयित्री आसावरी काकडे यांनी संयम, जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी या योगे ध्येय साध्य करण्यासाठी कार्यरत राहावे असे चिंतनशील विचार मांडले आहेत. वरील ओळींमध्ये कवयित्रींनी आयुष्यात सकारात्मक जीवन जगत प्रामाणिक माणसांना नक्की यश मिळते हा संदेश दिला आहे. काव्यसौंदर्य, जीवनात कधीही निराश होऊ नये, जमीन खणत राहा, आणखी खणत राहा, आणखी प्रयत्न केल्यावर जमिनीखाली तुला पाणी नक्कीच मिळेल. जीवनामध्ये धीर कधीही सोडू नये, हिंमत सोडू नये. जगात सर्व माणसे स्वार्थी नसतात, काही प्रामाणिक माणसेही असतात, हा विश्वास मनात असू दे. या कवितेचं भाषिक वैशिष्ट्य, कवितेमध्ये साध्या सोप्या शब्दात कवितेची रचना केली आहे. यमक प्रधानतेमुळे कवितेला गती प्राप्त झाली आहे. वरील ओळींमध्ये सहजता आणि ओघवतेपणा असल्याने कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. पुढचा प्रश्न आहे स्थूल वाचनाचा. स्थूल वाचनामध्ये 3 कृती दिल्या आहेत, त्यापैकी 2 कृती सोडवायच्या आहे 3-3 गुणांसाठी. त्यातला पहिला प्रश्न, भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य, सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी राष्ट्र निर्माणाचे कार्य करताना अनेक मुलामुलींचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. फेसबुक व सोशल मीडियामधील गप्पांमधून समाजकंटक व्यक्ती मुलामुलींना फसवतात. ही मुले या चुकीच्या मार्गाला अनुसरतात. रेखा मिश्रा अशा मुलांना प्रेम व कायदा यांच्या माध्यमातून समजावितात. पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव निर्माण करून देतात. चुकीच्या मार्गाची भीषणता समजावून सांगतात. रेखाजींमुळे अनेक भरकटलेली मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली. एक प्रकारे देशाचे भवितव्य घडवण्याचे हे कार्य आहे. दुसरा प्रश्न, गिरिजा कीर यांच्या यडबंबू ढब्बू या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दात लिहा. विनोद, उत्तर, आईने ढब्बूला कुणालाही दुःखी होऊ नये असे सांगितले होते. ढब्बूने आईची शिकवण अंमलात आणताना व्याह्यांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट भिकाऱ्यांना वाटून टाकले. त्यामुळे भिकारी आनंदी झाले. आईचा उपदेश पाळला, पण सारे कुटुंब त्याच्यावर रागावले. भिकारी देखील माणसेच असतात, पण आपला विचार संकुचित असतो. आपल्या मनात वेगळे व बोलण्यात वेगळे असे आपले वर्तन असते. त्यातून विसंगती निर्माण होते. ढब्बू हा स्वतःच्या वागण्यातून विसंगती दाखवतो व विनोद निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 3, व्युत्पत्ती कोशाचे कार्य स्पष्ट करा. उत्तर, व्युत्पत्ती कोशाचे कार्य, व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. त्याची कार्य क्रमांक 1, मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दाखवणे. 2, विशिष्ट प्रदेश व भौगोलिक परिसरातील शब्दांच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे. 3, भिन्न भिन्न काळातील शब्दांच्या बदलांचे कारण स्पष्ट करणे. 4, शब्दांचे अर्थाच्या अंगाने झालेले बदल स्पष्ट करणे. व्युत्पत्ती कोशाची कोणतीही 4 कार्ये लिहा. 4 कार्य 2 गुणांसाठी तुम्हाला असतील. पुढचा प्रश्न भाषा अभ्यास. प्रश्न 4, व्याकरण घटकांवर आधारित कृती. 1, समास जोड्या जुळवायच्या आहेत. विटीदांडू समासाचे नाव इतरेतर द्वंद्व. नीलकमल समासाचे नाव कर्मधारय. पंचपाळे समासाचे नाव द्विगु समास.
भाजीपाला समासाचे नाव समाहार द्वंद्व. दुसरा प्रश्न शब्दसिद्धी. खालील तक्ता पूर्ण करा. 4 शब्द दिलेले आहेत आणि हे 4 शब्द तुम्हाला या तक्त्यात लिहायचे आहेत. प्रत्यय गठीत शब्द आहेत सामाजिक आणि अभिनंदन. उपसर्ग गठीत शब्द आहेत उपमुख्याध्यापक. अभ्यस्त शब्द आहेत हळूहळू. यातील तिसरा प्रश्न वाक्प्रचार 4 दिलेले आहेत. कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. येथे 4ही वाक्प्रचार मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. पहिला वाक्प्रचार कानोसा घेणे. वाक्यात उपयोग देखील करायचा आहे. कानोसा घेणे अंदाज घेणे. वाक्यात उपयोग चोरांनी कुणी बघत नाही याचा कानोसा घेतला. दुसरं आनंद गगनात न मावणे अत्यानंद होणे. वाक्यात उपयोग शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम येताच राजूचा आनंद गगनात मावत नव्हता. तिसरा प्रश्न कंठस्नान घालणे ठार मारणे. वाक्यात उपयोग सैनिकांनी अतिरेक्यांना कंठस्नान घातले. चौथा पित्त खवळणे रागावणे. वाक्यात उपयोग घरी उशिरा आल्याने बाबांचे राजूवर पित्त खवळले. यानंतर आपण भाषा अभ्यासामध्ये प्रश्न चौथा आ भाषिक घटकांवर आधारित कृती सोडवणार आहोत, ज्यामध्ये पहिली कृती आहे शब्दसंपत्ती. त्यातला पहिला प्रश्न शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. एक दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी. उत्तर दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. यातला दुसरा प्रश्न समानार्थी शब्द लिहा. पहिला पृथ्वी धरणी. 2 नभ आकाश. तिसरा प्रश्न शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1 सुरुवात विरुद्धार्थी शब्द शेवट. 2 सोय विरुद्धार्थी शब्द गैरसोय. या ठिकाणी खालील शब्दापासून अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तुम्हाला 1 गुणासाठी तयार करायचे आहेत. उपप्रश्न क्रमांक 4 शब्द आहे राखणदार, ज्यामध्ये राखण आणि दार हे शब्द तुम्हाला वगळायचे आहेत. तर उत्तर येईल खण, दारा, रण, खर आणि दान. यापैकी तुम्ही कोणतेही 2 शब्द लिहू शकता. पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळणार. यातला दुसरा प्रश्न लेखन नियमानुसार लेखन, ज्यामध्ये अचूक शब्द ओळखायचा आहे. काही अशुद्ध शब्द दिले आहेत, त्यात एक शुद्ध शब्द तुम्हाला निवडायचा आहे आणि तो तुम्हाला लिहायचा आहे किंवा त्या शब्दाला अंडरलाईन किंवा गोल करायचा आहे. पहिल्यामध्ये दुर्मिळ हा शब्द आहे. दुसरा पिढी. तिसरा कुटुंब. चौथा आशीर्वाद. 5वा उज्ज्वल आणि 6वा सामूहिक. जो शुद्ध शब्द आहे त्याच्याखाली अंडरलाईन केली आहे, तो शब्द अधोरेखित केलेला आहे. प्रश्न तिसऱ्यामध्ये विरामचिन्हे. पहिलं विरामचिन्ह आहे स्वल्पविराम आणि दुसरं विरामचिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह. चौथा प्रश्न इंग्रजी शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. युनिट म्हणजे एकक आणि दुसरं ॲक्शन म्हणजे कृती. यानंतर आपण विभाग 5कडे वळणार आहोत. विभाग 5 उपयोजित लेखनाचा असतो. यातील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक आणि सविस्तरपणे समजावून दिली आहेत. ती तुम्ही काळजीपूर्वकपणे अभ्यासा. पहिला प्रश्न पत्रलेखन. प्रश्न 5वा अ. खाली एक निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन जे तुमच्या स्क्रीनवर दिसतं आहे, तुम्ही ते काळजीपूर्वक वाचा. विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका जवळ ठेवली तर उत्तरे समजून घेणं अधिक सोपं जाईल. या निवेदनावर आधारित काही कृती दिलेल्या आहेत, त्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. आपण दोन्ही कृती समजावून देणार आहोत. पहिल्या कृतीमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आयोजकांना स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी विनंती करणारं पत्र लिहायचं आहे आणि दुसऱ्या कृतीमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल अभिनंदनपत्र लिहायचं आहे. पहिलं पत्रलेखन अ. प्रति सुरुवातीला दिनांक 15 मार्च 2022. प्रति साहित्य सेवा वाचनालय साखरवाडी. विषय आपण आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत आमच्या विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याबाबत. महोदय, साहित्य सेवा वाचनालयाने आयोजित केलेल्या दिनांक 20 मार्च रोजी संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आमच्या नूतन प्रशाला बीडचे खालील विद्यार्थी सहभागी होऊ इच्छितात. विद्यार्थ्यांची नावं: श्रुती बोरस्ते 10वी, प्रज्वल सूर्यवंशी 9वी, रिशू पांडे 9वी, समृद्धी पाटील 9वी, गीता आहिरे 8वी. साहित्य सेवा वाचनालयाच्या राज्यस्पर्धेत उपरोक्त विद्यार्थी सहभागी होऊ इच्छितात. सदर विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यास विनंती आहे. स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला नक्कीच उत्तम व्यासपीठ मिळेल.
आपली नम्र विनया देशमुख, विद्यार्थिनी प्रतिनिधी, नूतन प्रशाला, बीड, आणि शेवटी ईमेल नमूद केलेला आहे. यातलं दुसरं पत्र आहे ते अभिनंदन पत्र आहे. याच दिलेल्या निवेदनावर आधारित आपल्याला हे अभिनंदन पत्र लिहायचं आहे. आपण लिहूया. सुरुवातीला दिनांक 15 मार्च 2022. प्रिय मित्र विजय, सप्रेम नमस्कार. विजय, तुझे प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन. साखरवाडीच्या साहित्य सेवा वाचनालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तू प्रथम क्रमांक प्राप्त केल्याची बातमी आजच वृत्तपत्रात वाचली आणि आनंदाला पारावर राहिला नाही. विजय, खरे तर तुझ्या नावातच विजय आहे. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ते तू सार्थ करून दाखविले. साखरवाडीच्या साहित्य सेवा वाचनालयाने तुला व्यक्त होण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिली. विख्यात निवेदक विक्रम मेहेंदळे आणि साहित्यिक रेखा महाजन यांच्या हस्ते तुझा गौरव झाला. ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. तुझे खूप खूप अभिनंदन. अशीच उत्तरोत्तर प्रगती करीत राहा. खूप खूप शुभेच्छा. तुझा मित्र विहान. पत्ता विहान देशमुख, नूतन प्रशाला, बीड, आणि शेवटी ईमेल नमूद केला आहे. यानंतरचा प्रश्न आहे सारांश लेखन. तुमच्या विभाग 1मध्ये प्रश्न क्रमांक 1E मध्ये जो अपठित गद्य उतारा दिला आहे त्याचा सारांश तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये मांडायचा आहे. अतिशय सुटसुटीत आणि सहजपणे पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा सारांश लेखनाचा प्रश्न तुम्हाला इथे सोडवून दाखवलेला आहे. आपण आता सारांश लेखन वाचूया. अपठित गद्याचा सारांश. सौजन्य सृजनांकडून अपेक्षिले जाते की ज्यांच्याकडे प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता असते. नम्रता असलेल्या सौजन्याला अनेक फायदे होतात. माणूस असल्याची जाणीव होते. आक्रमक वृत्तीच्या माणसांना जुळवून घेता येत नाही. अशा पशुवृत्तीच्या माणसांकडे सौजन्य नसते. सौजन्य मनातून साकारून कृतीतून प्रकटते. या वृत्तीच्या आचार विचारांना सौजन्य म्हणतात, ज्यातून प्रेम व्यक्त होते. एकूण शब्द 102, सारांश 47 शब्द. पुढचा प्रश्न आहे, कोणती 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन. योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. आपण आकर्षक जाहिरात बनवूया. पैकीच्या पैकी गुण तुम्हाला नक्कीच या प्रश्नामध्ये मिळतील. निरोगी जीवन जगायचं आहे, आत्मविश्वासाने वावरायचं आहे, मनाला सतत सचेतन ठेवायचं आहे, शरीराची कार्यक्षमता वाढवायची आहे. चला, गिरिजा योग वर्ग रोज सकाळी 5 वाजता. फारच थोड्या जागा शिल्लक. संपर्क गिरिजा भ्रमण, गिरिजा योगा हॉल, समर्थनगर, पुणे 5. आमची वैशिष्ट्य: 1. पहाटेच्या स्वच्छ वातावरणात योगाभ्यास व मार्गदर्शन. 2. तज्ज्ञांचे मार्गदर्शन. 3. तणावमुक्त प्रात्यक्षिके. आणि सगळ्यात शेवटी लिहिलं आहे, आजच संपर्क करा. अशा पद्धतीने सुंदर जाहिरात जर तुम्ही बनवली मित्रांनो, तर तुम्हाला 100% गुण या प्रश्नाला प्राप्त होतील. दुसरा प्रश्न बातमी लेखनाचा. राजभाषा दिनाची ही बातमी. मी बातमी वाचतो. साधना विद्यालयात मराठी राजभाषेचा जागर, विविध कार्यक्रमांचे आयोजन. रायरी, पुणे, दिनांक 28 फेब्रुवारी. आमच्या वार्ताहराकडून मराठी राजभाषेचा जागर, विविध उपक्रमांचे आयोजन आणि कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचे प्रकट वाचन अशा विविध उपक्रमांनी रायरीच्या साधना विद्यालयात कवी कुसुमाग्रज जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसिद्ध कवी व निवेदक रवींद्र मालुसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रायरीच्या साधना विद्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या कविता सादर करून सर्वांची दाद मिळवली. कवी रवींद्र मालुसकर यांनी मराठी भाषेचा गोडवा विशद केला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळीही रेखाटली होती. साधना विद्यालयाच्या वतीने दरवर्षी मराठी राजभाषा दिन नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा होतो. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. मुद्द्यांच्या आधारे कथालेखन हा प्रश्न क्रमांक 3. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही मुद्दे दिलेले आहेत. ते मुद्दे तुम्ही काळजीपूर्वक वाचा. या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला एक सुंदर कथा लिहायची आहे. तुम्हाला दिलेले मुद्दे इतके छान आहेत की तुम्ही या प्रश्नाला 5 पैकी 5 गुण सहजपणे मिळवू शकतात. सगळ्यांनी सर्वप्रथम दिलेले मुद्दे 2दा काळजीपूर्वक वाचा. कथेचा आशय समजावून घ्या आणि त्यानंतरच
कथा मनामध्ये तयार करून कथा लिहायला सुरुवात करा. कथेला शीर्षक देऊया संगतीचा परिणाम. एक गाव होते. गावात राजू नावाचा एक प्रामाणिक कष्टाळू मुलगा होता. तो शाळेत 10वीच्या वर्गात शिकत होता. तो शाळेतील एक हुशार विद्यार्थी होता. प्रामाणिक व कष्टाळू असल्याने शाळेत तो सगळ्यांचा लाडका होता. असेच दिवस जात होते. राजूची भेट शाळेत जाताना वाईट वर्तणुकीच्या विद्यार्थ्यांशी होत होती. त्यांच्या काही गोष्टींचे त्याला नकळत आकर्षण वाढते. परिणामी त्याला वाईट संगत जडते. वाईट सवयी लागतात. ही गोष्ट शिक्षकांना जाणवते. त्यांना राजूची काळजी वाटू लागते. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी ते युक्ती योजितात. राजूला घेऊन ते एके दिवशी बाजारात फेरफटका मारतात. बाजारातून ते राजूसोबतच उत्तम प्रतीच्या आंब्यांची खरेदी करतात. त्यात जाणीवपूर्वक एक डागाळलेला आंबा घेतात. आंबे व्यवस्थितपणे ठेवतात. 2 दिवसांनी शिक्षक राजूला बोलावून आंब्यांची पाहणी करतात. नासक्या आंब्यामुळे बाकीचे सारे चांगले आंबे खराब होतात. राजूला शिक्षक हळूच वाईट संगतीची जाणीव करून देतात. राजू बोध घेतो. त्याला त्याची चूक उमगते. वाईट मित्रांचा नाद तो सोडतो. गोष्टीचं तात्पर्य, जशी संगत तशी आपली जडणघडण होते. पुढचा प्रश्न आहे आत्मकथन. 8 गुणांसाठी असलेला हा प्रश्न, ज्यामध्ये समुद्राचं आत्मकथन तुम्हाला लिहायचं आहे. या आत्मकथनामध्ये आकर्षक शीर्षक देऊन हे आत्मकथन आता आपण लिहूया. मी समुद्र बोलतोय. समुद्राचे आत्मकथन. वाफाळलेल्या प्रचंड लाटा, दूरच दूर जेथे नजरही पोचू शकत नाही इतका प्रचंड आवाका. काठाभोवती वाळूचा पट्टा, शंख, शिंपले, खनिज तेले, पानवनस्पती आणि सुंदर माशांचे असंख्य जलचर, चवीला खारट आणि स्वभावाला राकट, सारंच काही अथांग विशाल. काय ओळखलत का मित्रांनो मला? होय होय, मी समुद्र बोलतोय. माझ्या किनारी तुम्ही कधी लाटांबरोबर खेळता, लाटांसोबत सुट्टीचा आनंद घेता, जहाजात बसून भ्रमण करता, मिठागरांच्या मिठाने जेवण स्वादिष्ट करता. पण तुम्ही कधी माझ्या अथांग पाण्यात घाण, कचरा, सांडपाणी, विषारी पदार्थ टाकता तेव्हा मी दूषित होतो. मला खंत वाटते की अनेक प्रकारे मी तुमच्या उपयोगी पडत असूनही तुम्ही मात्र मला प्रदूषित करता. माझ्या खाऱ्या पाण्यात अनेक मौल्यवान पदार्थ आहेत. मासे, शंख, शिंपले, मोती, खनिज तेल, असं खूप काही. तुमच्या अनेक गरजांसाठी माझा उपयोग होतो. माझ्यामुळेच तुमचा जलप्रवास सहज सोपा झाला. करोडो रुपये वाचले. माझे सौंदर्यही सगळ्यांनाच मोहित करते. म्हणूनच कवी, चित्रकार यांना माझा विषय आवडीचा वाटतो. माझे निसर्ग सौंदर्य, माझे महत्त्व, माझी अथांगता हा निसर्गाचाच आविष्कार आहे. निसर्गाने प्रत्येक गोष्ट किती सुंदर बनवली आहे. म्हणूनच तुम्ही मला प्रदूषित करू नका असा मोलाचा संदेश मी तुम्हाला देतो. माझ्या सहवासाने तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल. तुमचे ध्येय व्यापक होईल. शेवटी मी इतकंच म्हणेन, फेस फुलांचे सपेत शिंपित वाटेवरती सडे, हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे, गात किनाऱ्याकडे. पुढचा प्रश्न आहे वैचारिक लेखन. पर्यावरण जतन काळाची गरज या विषयावर तुमचे विचार लिहा. म्हणजेच तुम्हाला पर्यावरण जतन काळाची गरज, पर्यावरण रक्षण काळाची गरज या विषयावर निबंध लिहायचा आहे. चला तर हा निबंध आता आपण लिहूया. प्रदूषणाला दूर करा, पर्यावरणाचा ध्यास धरा. प्रदूषणाला दूर करा, पर्यावरणाचा ध्यास धरा. मानवाच्या अस्तित्वासाठी पर्यावरण समतोलाची कास धरा, पर्यावरण समतोलाची कास धरा. होय, संपूर्ण सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी निसर्गाचा समतोल साधत, प्रदूषणरूपी राक्षसाला दूर ठेवत पर्यावरणाचे जतन व रक्षण करणे ही काळाची गरज आहे. मानवाने प्रगती व विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय घटकांमध्ये हस्तक्षेप केल्याने पर्यावरणाचा ऱ्हास झाला. मानवाबरोबरच सर्व सजीवसृष्टी पर्यावरणाशी या ना त्या नात्याने जुळलेली आहे. निसर्गातील पाणी, माती, हवा, निरनिराळे सर्वच नैसर्गिक घटक संतुलित असले तर आपले पर्यावरण संतुलित आहे असे म्हणता येईल. नैसर्गिक पर्यावरण हा सजीवांसाठीचा अनमोल ठेवा आहे आणि तो आपण पुढील पिढ्यांसाठी व्यवस्थित जतन करून ठेवायला हवा. मानवाने विकासाच्या नावाखाली पर्यावरणात अनियंत्रित हस्तक्षेप केला.
त्यामुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी, मृदा प्रदूषणात वाढ झाली. त्याचा परिणाम होत तापमान वाढ, दुष्काळ, वादळे, अतिवृष्टी यांसारख्या गोष्टी घडायला लागल्या. वाढत्या शहरीकरणामुळे तसेच औद्योगिक प्रगतीमुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. शहरांमध्ये घनकचरा, सांडपाणी, प्लॅस्टिकची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. आज पर्यावरणाचे जतन करणे ही काळाची गरज आहे. आपल्या प्रत्येकाचा सहभागच पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे. वृक्षारोपणासारख्या पर्यावरणपूरक कृती, स्वच्छता व सांडपाण्याचे व्यवस्थापन, प्लॅस्टिकचा शून्य वापर, ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्यासाठी जबाबदार वर्तन अशा छोट्या छोट्या कृतींमधून आपण पर्यावरणाचे जतन, रक्षण आणि पर्यावरणाचा विकास करू शकतो आणि पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो. चला पर्यावरणाची कास धरूया. निसर्गाचे रक्षण करूया. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेतील संपूर्ण मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका आपण मुद्देसूद प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर अभ्यासत आणि सर्व प्रश्न सोडवत समजून घेतली. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जर हा विषय अभ्यासला तर तुम्हाला 10वीचा मार्ग सुकर होईल आणि मराठीला पैकीच्या पैकी गुण प्राप्त करता येतील. सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. विचारवेल या आपल्या यूट्यूब वाहिनीवर सर्व दर्जेदार व्हिडिओ उपलब्ध आहेत. सगळ्यांना 10वीच्या मराठी कृतीपत्रिकेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.